जर तुमच्या पण यूट्यूब चॅनलवरती 40 ते 50 सबस्क्रायबर असतील आणि तुमचा पण चॅनल मॉनिटाईज झालेला नसेल तर तुम्ही पण काय करू शकता, यूट्यूबवरून पैसे कमवू शकता. यूट्यूब स्वतः आपल्याला ह्या गोष्टीला परमिशन देत आहे किंवा या गोष्टीला अलाव करत आहे. जर तुमचे सबस्क्रायबर कमी असतील, तुमचा चॅनल मॉनिटाईज नसेल तर तुम्ही पण काय करू शकता, ह्या पद्धतीने पैसे कमवू शकता. ही एक एकदम नवीन पद्धत आहे जी तुम्हाला यूट्यूबवरती कोणीही सांगितली नसेल आणि सांगितलंही असेल तर तुम्हाला आजपर्यंत ती एक्झॅक्ट वापरायची कशी हे माहीत नसेल. खूप सारे नवीन यूट्यूबर आहे की ती ह्या पद्धतीने पैसे कमवत आहे. मग तर तुम्ही पण नक्कीच ह्या पद्धतीने पैसे कमवू शकता. ह्यासाठी तुम्हाला एक सिंपल पेज बनवायचं आहे. ते पेज बनवल्यानंतर तुम्ही पण काय करू शकता, पैसे कमवू शकता आणि ह्या गोष्टीला यूट्यूब स्वतः आपल्याला काय देतं, परमिशन देतो. ह्या पद्धतीने मॉनिटायझेशनला तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही, कारण हा एकदम 100% जेन्युइन मार्ग आहे. चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याकडे पैसे कमवण्याचे खूप सारे मार्ग असतात. जसे की तुम्ही ऍड करू शकता, मेंबरशिप घेऊ शकता, तुम्ही कम्युनिटी पोस्ट वापरू शकता, भरपूर सारे ऑप्शन असतात. चॅनल मॉनिटाईज नसताना आपण यूट्यूबवरून आपण खूप सारे पैसे कमवू शकतो, पण आपल्याला योग्य वे, योग्य मेथड कोणीही यूट्यूबवरती सांगत नाही. तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये एकदम प्रॉपर मेथड सांगणार आहे की त्या मेथडने नक्कीच तुम्ही काम करून महिन्याला तुमचा काय करू शकता, मंथली इन्कम मिळवू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली एका वेबसाईटचा वापर करायचा आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओचे जे प्रमोशनचे मानकरी आहे ते आहे चिंटू पिल्लू. तर यांच्या चॅनलवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, यांना फुल्ली सपोर्ट करायचा आहे. त्यांचे व्हिडिओ बघायचे आहे, त्यांच्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर त्यांच्या व्हिडिओला कमेंट पण करायची आहे. बघा, तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शनमध्ये coffee.com असं टाईप करायचं आहे. coffee.com coffee.com ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, गेट स्टार्टेडचा ऑप्शन येणार आहे. तर बघा, ह्या वेबसाईटने तुम्ही काय करू शकता, मंथली महिन्याला इन्कम कमवू शकता. लव व्हॉट यू डू अँड मेक मनी टू. इने स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या मार्गाने काय करू शकता, पैसे कमवू शकता. ठीक आहे, तर आपल्याला इथं काय करायचं आहे, गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आहे. बघा, गेट स्टार्टेड केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं काय होणार आहे, पेज ओपन होणार आहे. तर तुम्हाला खाली सिम्पली दिसत असेल गुगल ऑप्शन, त्या गुगल ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता बघा, ह्या पद्धतीने तुम्ही 1 रुपयाही इन्व्हेस्ट न करता काय करू शकता, पैसे कमवू शकता. आता इथे बघा, तुम्हाला तुमचे जेवढे मेल ID आहे ते सगळे मेल ID काय केलेले आहे, इथे शो केलेले आहे. तर बघा, यातून तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली एक तुमचा मेल ID काय करायचा आहे, चूज करायचा आहे. आता मेल ID चूज केल्यानंतर आता बघा, मेल ID ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा मेल ID तुमचं नाव दाखवलेलं आहे. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे. बघा, कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला काय आलेलं आहे, कनेक्टेड, यू हॅव सक्सेसफुली कनेक्टेड द अकाउंट विल बी असोसिएटेड विथ द फॉलोइंग अकाउंट. म्हणजे तुमचा जो मेल ID आहे त्या मेल IDला काय झालेलं आहे, तुमचं अकाउंट हे कनेक्ट झालेलं आहे. तर इथे तुम्हाला कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही काय करू शकता, 1 रुपयाही इन्व्हेस्ट न करता काय करू शकता, महिन्याला पैसे कमवू शकताय. आता इथे तुम्हाला काय आलेलं आहे, आय एम अ क्रिएटर, त्यानंतर आय एम अ सपोर्टर. तुम्ही आता इथे काय क्रिएटर आहे, आता मी एक कंटेंट क्रिएटर आहे म्हणून मी काय करणार आहे, क्रिएटर आहे. जेवढे ज्यांचे यूट्यूब चॅनल आहे ते सगळे काय आहे, क्रिएटर आहे. मग आपल्याला आय एम क्रिएटर ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता बघा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय येत आहे, हाऊ आर यू प्लॅनिंग टू अर्न. आता तुम्हाला कोणत्या पद्धतीने अर्न करायचं आहे. तर इथं तुम्हाला 3 ते 4 ऑप्शन आहे, रिसीव टिप्स, बिल्ड मंथली मेंबरशिप इन्कम, सेल प्रोडक्ट्स, त्यानंतर चौथा ऑप्शन आहे ऑफर कमिशन्स और सर्व्हिसेस. तर तुम्हाला सेकंड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, बिल्ड मंथली मेंबरशिप इन्कम. त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं काय येत आहे, तुमचं युजर नेम येत आहे. ते युजर नेम काय करायचं आहे, तुम्हाला ॲज इट इज तसंच ठेवायचं आहे, काहीही चेंज करण्याची गरज नाही. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता बघा, नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं आहे, तुम्हाला जर तुमचं प्रोफाईल पिक अपलोड करायचं असेल किंवा तुमचं प्रोफाईल पिक टाकायचं असेल तर तुम्हाला चूज इमेजवरती जाऊन तुमच्या गॅलरीमधून तुमचा एक काय करायचं आहे, फोटो सिलेक्ट करायचा आहे. आता मी काय करत नाही, इथे इमेज सिलेक्ट करत नाही. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही इमेज सिलेक्ट कराल, इमेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर चूज युअर इंटरेस्ट. आता तुमचा जो यूट्यूब चॅनल आहे तो यूट्यूब चॅनल नक्की कोणत्या कॅटेगरीत मोडतो. मग तुमचा जो कुकिंग रिलेटेड असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं फूड रिलेटेड काय करायची आहे, कॅटेगरी टाकायची आहे. कोणी ब्लॉगिंग करत असेल तर त्यांना काय करायचं आहे, एंटरटेन किंवा ब्लॉगिंग रिलेटेड करायचं आहे. आता सिम्पली माझं चॅनल टेक्निकल रिलेटेड आहे म्हणून मी इथं काय करत आहे, सायन्स आणि टेक काय करत आहे, क्लिक करत आहे. आता बघा, सायन्स अँड टेकवरती क्लिक केल्यानंतर मी काय करत आहे, नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करत आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं डिस्प्ले नेम येणार आहे. तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. बायोमध्ये तुम्ही तुमच्या रिलेटेड काय करायचं आहे, थोडी माहिती टाकायची आहे. इथं तुम्ही सिम्पली टाकू शकता, आय एम अ कंटेंट क्रिएटर.
जर तुम्ही कंटेंट बनवत आहात तर आय एम कंटेंट क्रिएटर असं काय करायचं आहे, इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय झालेलं आहे बघा, इथं तुमचं पेज बनून तयार झालेलं आहे. युअर पेज इज लाईव्ह, पर्सनलाइज अँड स्टार्ट शेअरिंग. तर इथं काय करायचं आहे, ओके क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा रेडी टू स्टार्ट अर्निंग. आता तुम्हाला कोणत्या पद्धतीने पेमेंट पाहिजे आहे, मग त्या पद्धतीवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा इथं तुम्हाला पेपल आणि स्ट्राईप असं काय दिसत आहे, 2 ऑप्शन दिसत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे पेपल ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती काय करायचं आहे, कनेक्ट करायचं आहे. आता बघा पेपलला कनेक्ट केल्यानंतर इथे थोडा प्रोसेसिंगला टाईम लागू शकतो, ठीक आहे. तर बघा तुम्हाला त्यानंतर काय होणार आहे, एक मेसेज सीन होणार आहे. त्या मेसेजला सिम्पली काय करायचं आहे, तुम्हाला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा इथं मेल आय डी टाकायचा आहे. तुमची जी कंट्री आहे ती कंट्री टाकायची आहे. आता सिम्पली मी ते काय करते, इंडिया टाकते, ठीक आहे. तर सिम्पली नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथे काय होणार आहे, जे पेपल अकाउंट आहे ते पेपल अकाउंटसाठी तुम्हाला काय येणार आहे, 2 ऑप्शन येणार आहे. 2 ऑप्शन असे आहे, एक पेपल बिझनेस आहे आणि एक आहे पेपल पर्सनल. मग तुम्हाला कोणत्या पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे, तर जे सेकंड ऑप्शन आहे पेपल पर्सनल, तर त्यावरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर यानंतर बघा तुम्हाला काय येणार आहे, तुमचं जे पर्सनल डिटेल आहे ते पर्सनल डिटेल काय करायचं आहे, तुम्हाला इथे टाकायचं आहे. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं फर्स्ट नेम सोनाली टाकायचं आहे, मिडल नेम जे असेल ते टाकायचं आहे, लास्ट नेम तुमचं टाकायचं आहे, म्हणजे तुमचं जे सरनेम आहे ते सरनेम टाकायचं आहे. त्यानंतर तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ तुमचं रजिस्ट्रेशनला जी असेल म्हणजे तुमच्या आय डीवरती वगैरे ती डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी कोणती आहे, इंडिया असेल तर इंडियाच टाकायची आहे. त्यानंतर तुमचा जो फोन नंबर आहे त्या फोन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस काय केला जाणार आहे, विचारला जाणार आहे. तो ॲड्रेस काय करायचा आहे, तुम्हाला इथे सिम्पली टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं स्टेट टाकायचं आहे, तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघा ज्यावेळेस मी पर्सनल डिटेल टाकत होते, पर्सनल डिटेल टाकताना मी काय केलं होतं, माझं स्क्रीन रेकॉर्डिंग बंद केलं होतं आणि ज्यावेळेस मी ही प्रोसेस काय केली, स्टार्ट केली, त्यावेळेस मी रेकॉर्डिंग चालू करायचं विसरून गेली. आता ती प्रोसेस मला काय करता येत नाही, डबल करता येत नाही. तर सिम्पली 1 ते 2 स्टेप्स आहे की ज्या मला रेकॉर्डिंग करता आलेल्या नाही. बाकीचा उर्वरित जो व्हिडिओ आहे तो मी परत तुम्हाला रेकॉर्डिंग थ्रू दाखवणार आहे. पण ज्या व्हिडिओची मला रेकॉर्डिंग करता आलेली नाही 2 स्टेप्सची, त्या मी ओरली सांगते. ज्या पद्धतीने मी सांगेन त्या पद्धतीने काय करा, तुम्ही पर्सनल डिटेल नंतर फॉलो करा. तर बघा ज्यावेळेस तुम्ही पर्सनल डिटेल टाकाल, पर्सनल डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे सेटअप युअर प्रोफाईल असा काही तुम्हाला पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा मेल आय डी दाखवला जाईल. जो मेल आय डी तुम्ही वापरलेला आहे तो, त्या मेल आय डीच्या खाली तुम्हाला क्रिएट पासवर्ड, त्यानंतर थर्ड ऑप्शन येईल कन्फर्म पासवर्ड. मग तुम्हाला एक स्ट्रॉंग पासवर्ड काय करायचा आहे, बनवायचा आहे. बघा पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुम्ही कन्फर्म पासवर्डमध्ये पण काय करणार आहे, तोच पासवर्ड टाकणार आहे. तो पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला आय ॲग्रीचे 2 ब्लॉक येतील खाली तुमच्या पासवर्डच्या खाली. त्या 2 ब्लॉकवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲलो करायचं आहे. आता ॲलो केल्यानंतर काय होणार आहे, तुमचं ready2coffee.com असं पेज काय होणार आहे, तयार होणार आहे आणि त्याखाली तुम्हाला ऑप्शन येईल ready2coffee.com. त्या ready2coffee.com ऑप्शनवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे की ज्यामुळे तुम्ही काय कराल, coffee.com वरती परत रिटर्न जाल. उर्वरित प्रोसेस मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग थ्रू दाखवते. आता बघा coffee.com वरती तुम्ही रिटर्न आल्यानंतर तुम्हाला वरती 3 लाईन दिसतील. त्या 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे. त्या 3 लाईनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोर वेज टू अर्न ऑप्शनमध्ये पहिला ऑप्शन येईल मेंबरशिप, सेकंड ऑप्शन येईल शॉप, थर्ड ऑप्शन येईल कमिशन. तर तुम्हाला जो फर्स्ट ऑप्शन आहे मेंबरशिप, त्या मेंबरशिप ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही मेंबरशिपवरती क्लिक कराल. मेंबरशिपवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक फ्रंट पेज काय होईल, ओपन होईल. बघा मेंबरशिप मोडमध्ये तुम्हाला जो ॲरो दिसत आहे त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला त्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन दिसेल मेंबरशिप टायर्स, सेकंड ऑप्शन दिसेल सिंपल मंथली टिप्स आणि थर्ड ऑप्शन दिसेल ऑफ. तर तुम्हाला जो सेकंड ऑप्शन आहे सिंपल मंथली टिप्स त्या ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला त्या 3 लाईन दिसत आहे, त्या 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे. त्या 3 लाईनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो मेंबरशिपच्याच खाली डिस्कॉर्ड ऑप्शनच्या खाली प्रमोट युअर पेज ऑप्शन दिसत आहे, त्या प्रमोट युअर पेज ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला काय होणार आहे बघा, प्रमोट टू सोशल्स. मग तुम्हाला पहिलं ऑप्शन दिसेल प्रोफाईल पेज, त्यानंतर शॉप दिसेल, थर्ड ऑप्शन दिसेल कमिशन आणि लास्ट ऑप्शन दिसेल तुम्हाला मेंबरशिप. त्या मेंबरशिप ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मेंबरशिप ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काय येणार आहे, 2 लिंक येणार आहे. तर त्यातली पहिली लिंक काय करायची आहे, तुम्हाला कॉपी करायची आहे. आता ही लिंक कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, तर तुम्हाला तुमचं YT स्टुडिओ ओपन करायचं आहे.
बघा मी माझं YT स्टुडिओ ओपन केलेलं आहे. YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर जो सेकंड ऑप्शन दिसत आहे कंटेंट, त्या कंटेंट ऑप्शनवरती जायचं आहे. कंटेंट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर मला कोणता तरी एक व्हिडिओ काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. त्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर जो एडिट ऑप्शन दिसत आहे, जो पेनचा आयकॉन दिसत आहे, त्या पेनच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. पेनच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर डिस्क्रिप्शनच्या खाली काय करायचं आहे, तुम्हाला थोड्या वेळा टॅप करून ठेवायचं आहे, थोड्या वेळ प्रेस करून ठेवायचा आहे आणि जो पेस्ट ऑप्शन येईल त्या पेस्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जी Coffee.comला जी लिंक कॉपी केली होती ती इथं काय केलेली आहे, तुम्ही सिम्पली पेस्ट केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं यूट्यूब ओपन करायचं आहे. यूट्यूब ओपन केल्यानंतर जे प्रोफाईल पिक दिसत आहे त्या प्रोफाईल पिकवरती जायचं आहे. त्यावेळेस तुम्ही प्रोफाईल पिकवरती क्लिक करा. प्रोफाईल पिकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला होम, व्हिडिओ, शॉर्ट आणि फोर्थ ऑप्शन येईल पोस्ट. त्या पोस्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायची, एक कम्युनिटी पोस्ट करायची आहे. आता इथे तुम्हाला जो पेनचा आयकॉन दिसत आहे त्या पेनच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. पेनच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली टाईप करायचं आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला काय करा, सपोर्ट करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला सपोर्ट करा. ह्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ परत काय करायचं आहे, टॅप करून ठेवायचं आहे, प्रेस करून ठेवायचं आहे आणि पेस्ट करायचं आहे. इथे पण ती लिंक काय करायची आहे, तुमच्या कम्युनिटी पोस्टमध्ये काय करायची आहे, पेस्ट करायची आहे. बघा आता तुम्ही जी लिंक आहे ती लिंक तुमच्या YT स्टुडिओचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केली किंवा तुमच्या कम्युनिटी टॅबमध्ये पोस्ट केली, तर त्या लिंक थ्रू तुम्ही आता पैसे कसे कमवू शकता. बघा ज्यावेळेस तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो, मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲड्समधून, तुमच्या मेंबरशिपमधून काय मिळतो, मंथली इन्कम मिळतो. त्या इन्कममधला पण 30% वाटा हा यूट्यूबला जातो, 70% वाटा हा आपल्याला मिळतो. पण ज्यावेळेस आपला चॅनल मॉनिटाईज नसतो म्हणजेच काय, आपण कोणालाही मेंबरशिप देऊ शकत नाही. आपल्या व्हिडिओवरती ज्या ॲड लागतात त्याचे पैसे पण आपल्याला मिळत नाही. पण Coffee.com वरती मी तुम्हाला ज्या पद्धतीने लिंक बनवायला सांगितली ती लिंक जर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये वापरली, तुमच्या कम्युनिटी पोस्टमध्ये वापरली, तर ह्या लिंक थ्रू तुम्ही काय करू शकता, तुमच्या व्हिडिओवरती जे ऑडियन्स आहे, तुमच्या चॅनलवरचे जे सबस्क्रायबर आहे त्यांना काय देऊ शकता, तुमच्या चॅनलची मेंबरशिप देऊ शकता. मग तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल ज्यावेळेस तुम्ही ही लिंक काय करता, तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकता किंवा कम्युनिटी पोस्टमध्ये टाकता, तर तुम्हाला तुमच्या ऑडियन्सला सांगणं गरजेचं आहे का जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला सपोर्ट करण्यासाठी सिम्पली काय करायचं आहे, त्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची आहे. मग ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती मेंबर्स यायला तयार होतील, मेंबरशिप घेतील, तर त्यावेळेस काय होणार आहे, ऑटोमॅटिक मंथली तुम्हाला काय होणार आहे, इन्कम चालू होणार आहे. तर बघा ह्या पद्धतीने तुमचा चॅनल मॉनिटाईज नसताना काय करू शकता, तुम्ही यूट्यूबवरून पैसे कमवू शकता. ही एकदम लीगल पद्धत आहे. यूट्यूब तुम्हाला स्वतः परमिशन देतं. ह्या लिंकमुळे तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही असं डोक्यातून खूळ काढून टाका, कारण हे स्वतः जे मार्ग आहे ते भरपूर सारे यूट्यूबर वापरत आहे, नवीन यूट्यूबर पण वापरत आहे, पण आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात. तुमचा चॅनल मॉनिटाईज नसताना पण यूट्यूबवरून तुम्ही कसे पैसे कमवू शकता, कोणत्या पद्धतीने कमवू शकता, जर तुम्हाला ते मार्ग माहीत करून घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आजच्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काय करायचं आहे, मला कमेंट थ्रू कळवायचं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये मला नक्की कळवा. जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.